भावना जरा रविवार असल्यामुळे सगळ्या रोड न ट्रॅफिक आहे बघा. काय करता, पर्याय नाही. या टाइम ऊसवाल्याचा झालाय बघा खेळ. ट्रॅक्टरवाला पालता झालाय. भावनो काच खाली घेतली की असं वाटतंय कुठल्या दुसऱ्याच ग्रहावर आलोय का काय. का लय गार लागते बेकार. माग दोन्ही आरशात ध्यान पाहिजे बरं का. हा नाहीतर सांगता येत नाही मागचा, कारण आपण पांढऱ्या पट्ट्या हळू घेतली की मागणं येतोयच बघा कोण ना. आरटीओच्या गाडी ड्रायव्हर ते आपले निघाले फॅमिली मेंबर. कालावा केला म्हणलं मटेरियल मी गोडाऊनला नेऊन उतरीन लगेच. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः भावांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. आपण होतो घरी, सकाळी आलेलो बेंगलोरवरून आणि आता घरी थांबलेलो. आता मस्त असं जेवण केलं. 11 वाजलेत. ट्रॅव्हल्सवाले सगळी गेलेली असतील, त्यामुळे आता आपण निघतोय. कारण आज आहे रविवार, उद्या सोमवार, त्यामुळे आज पूर्ण रस्त्याला जाम असतं जायला. त्यामुळे आता आपण निघतोय. तर चला, मुंबईच्या दिशेने आपला प्रवास चालू होते. सकाळी जाऊन आपल्याला नावशेला गाडी खाली करायचंय. अजून कन्फर्म कुठल्या यार्डाचा माल आहे तो माहित नाही. मेक्सिको लाईनचा माल आहे. बघू आता कुठला आहे काय आहे ते आता सकाळीच कळेल. जाऊ पुण्याच्या आसपास, जाऊन कुठेतरी झोपू पुन्हा पास करून किंवा पुण्याच्या अलीकडं, आणि मग जाऊ. कारण घरी झोपलं तर सकाळी लवकर उठायचं होत नाही थंडीमुळे. त्यामुळे निघतोय आपण. तर चला निघूया आणि पोचूया मुंबईच्या दिशेने. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला आता भेटू व्हिडिओमध्ये. तर ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, जय श्री महाकाल. चला करूया प्रवासाला आपल्या सुरुवात. लागलोय भावाना हायवेला. उमरजला आलो, टर्न मारला. आज संडे आहे बघा, ट्रॅफिक राहणार कंटिन्यू आपल्याला बघ. मुंबईला जास्तपर्यंत ट्रॅफिक राहणार. ट्रॅव्हल्स वाली महत्वाची निघून गेली, 12 वाजले. चला आता काय प्रॉब्लेम नाही. भावना जरा रविवार असल्यामुळे सगळ्या रोड न ट्रॅफिक आहे बघा. काय करता, पर्याय नाही. ह्या टाइमला आपण निघत नाही, सकाळ निघलो असतो. पण बघा फुल जाम आहे, फुल सारखा ब्रेक घ्यायला लागते. अजून नागठाण्यापर्यंत आलोय आपण, तरी तुम्हाला सांगतो 1 तास गेलाय बघा. फुल जाम आहे सगळं. ऊसवाल्याचा झालाय बघा खेळ. ट्रॅक्टरवाला पालता झालाय. ट्रॅफिक न वैतागलो राव. झोप यायला लागली ट्रॅफिक मुळे. चला पुढे जाऊन फ्रेश होऊन मग निघू. झोप यायला लागली. भाऊन 1 वाजला ना आपण पोहोचलोय साताऱ्यात. MH चक्रा कसा आहे. आणि भाऊन रस्त्यानं राव फुल ट्रॅफिक आहे, त्यामुळे वैताग आलाय. आज रविवार असलं की ह्या टाइमला ट्रॅफिकच असतं. म्हणजे आज सोमवार चालू होतोय, रविवार संपला, 1 वाजला आता. त्यामुळे ट्रॅफिक फुल असते. सुट्टीला आलेली लोक जातात रिटर्न, त्यामुळे जाम राहते बघा. भावना आणेवाडीच्या टोल नाक्यावर चहा पाणी केला आणि निघलोय. सगळे आपले फॅमिली मेंबर भेटले. पुण्याचे, चेन्नईला चालणारे, गोवा चालणारे सगळे भेटले. चहा पाणी केला, त्यांच्यावर निघलो. मला पण झोप यायला लागलेली. त्यांच्यावर बोलणं चालणं केलं. 10-15 मिनिटं झोप गेली भावानो. चला यावा आपले पुढे चालले गोव्याची महिना, गोवा लाईन. भावानो काच खाली घेतली की असं वाटतंय कुठल्या दुसऱ्याच ग्रहावर आलोय का काय. लय गार लागते बेकार.
काश्मीरचं फिलिंग आहे. काश्मीरचं बाग आईस कॅन्डी होती. गाडीत आलं की आपल्याला गार लागत नाही गाडीत आपल्या, पण बाहेर उतरलं गेलं गार लागतंय राव बेकार. हा जर्किंग घालून सुद्धा गार लागतंय. एवढं जर्किंग मजबूत नाही, म्हणजे थंडीचं जर्किंग नाही, दुसरं आहे मागं पडले. इमर्जन्सी लागलं तर घालतोय आपण ते. भावानं गाडीवर येताना जर्किंग कामरायला हे सगळं ओके मध्ये आणि जावा लाईनवर चालणाऱ्या भावांनी, कारण लय थंडी आहे बेकार. या थंडीत आजारी पडण्याची शक्यता आहे गारठ्यानं. त्यामुळं अंगावर जर्किंग, कानटोपी, मफलर या असल्या सगळ्या वस्तू, गरम वस्तू आणत जावा. म्हणजे कसं आहे थंडीपासून बचाव, बाकी काय नाही. आपल्या आता या छोट्या गाडीत एवढं वारं विरे येत नाही. जिथून वारं येते ते आपण बंद केलंय पूर्ण. मी LED लाईटा बिटा टाकल्यात, त्यामुळे आपल्याला थोडं पण वारं लागत नाही कुठनं कसंच. AC गाडीला नाही लागत, दुसऱ्या गाड्यानं येत असलं हवा. AC गाडी असेल ना तर हवा येत नाही कसलीच बाहेर. ते एक भारी काम आहे. त्यामुळे आपल्याला आत गाडीत गार लागत नाही, पण थोडीशी काच खाली घेतली ना, वारं जर घेतलं काय आगा गा 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 बेकार. भावना बोगद्यात सुद्धा बघू शकता किती ट्रॅफिक आहे का. कसा आहे त्या नक्का. आणलंय ती पिकअपच आहे त्या बरं का, पिकअप आणि ट्रॅव्हल्स, बाकी कोण नाही. हा सकाळ सकाळ आल्यावर नो एंट्री मुळे मोठ्या गाड्या नसते त्या. तर भावानो 3 वाजले तर आपण आहे खेड शिवापूरच्या टोलवर. चहा पाणी केला बघा, आपली भाऊ भेटले. हो कुठला आहे तुम्ही? सातारचे आहेत बघा, ते आपशिंगेचे आहेत. तुम्ही हो पाटकळचे आहेत सगळी. सातारा आलं भरून चालल्यात पुण्याला. निवांत आहे त्यांची डिलिव्हरी, त्यामुळे निवांत चालली ती. तर चला आता आपल्याला हाणायचं रे, थोडं जाऊन झोपूया एक्सप्रेसच्या टोलवर, मग सकाळी उठून जाऊया. भावाने शिवापूरच्या टोलवर थांबलेलो, झोप यायला लागलेली म्हणून पोरांच्या बरोबर टाइमपास केला जरा तरकारीवाल्यांच्या बरोबर. आणि आता निघूया आपण. चला भरपूर वेळ झाला, आता 3 वाजता थांबलेलो, 1 तास 4 वाजाय आले. झोपायचं होतं पण झोपाचं बॉम्ब झाले. आता निघायचं नॉनस्टॉप, नाही तर घाटाला परत जाम लागेल. तर चला निघूया. भावाने या नवलेच्या डाऊनिंगला, या कात्रच्या डाऊनिंगला का नाही, लेफ्ट साईडनं 30च्या स्पीडनं आपण चालायचं, तर मागणं येऊन एखादा चुम्मा घ्यायचा. त्यामुळे आपलं मागं दोन्ही आरशात ध्यान पाहिजे बरं का. हा नाहीतर सांगता येत नाही मागचा, कारण आपण पांढऱ्या पट्ट्या हळू घेतली की मागणं येतोयच बघा कोण ना कोण. त्यामुळे आपलं स्लो घ्यायची. एखादा नवीन असला तर त्याला कळत नाही, भोंगा फाईट असतोय, त्यामुळे आपण हळू चालायचं. भावना अक्का पुन्हा झोपेत आहे बघा, मोकळा आहे. आता वाजलेत पुण्याला 4, 5, 6, 2 तास लागतील, 6 वाजतील आपल्याला. एवढ्या लवकर जाऊन काय करायचं, पुढे जाऊन झोपूया. एक्सप्रेसला टर्न मारून पुढे तो पण पहिला तिथे जाऊन पडी मारू 2 तास, निवांत जाऊ. कारण 10च्या पुढे आपल्याला नंबर वगैरे भेटणार सगळं, त्यामुळे पुढे जाऊन तर काय उपयोग नाही. झोप काय आलेली नाही, जाऊ शकतो टापोटाप, पण झोपू म्हणजे दिवसभर टेन्शन राहत नाही, माणूस फ्रेश राहतो. तर चला पुन्हा मोकळच आहे सगळं, पुन्हा करू झाप करणं. 5 झालेच, 5 आता थोडं राहिलंय. आता वाकडला आहे, वाकड थोडं 5 झाले की जाऊ. चला भावानं आलोय आपण, लागलोय एक्सप्रेस वेला. चला एक्सप्रेस वेला लागलोय म्हणलं, आता रिबीट लावायचं लेफ्ट साईड पकडून, झान 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 रनिंग मारू. कारण वाजले किती मध्ये का आता, 5:15 झाले. तासभर पडूया का, आता पुढच्या पंपावर पडूया 1-2 तास आणि मग जाऊ. काय गडबड नाही आपल्याला, घाटात काय जाम लागणार नाही काय नाही. नॉर्मली लागलं तर उतरायला काय प्रॉब्लेम नाही त्याचा. आपण पोचलेलो आहे उर्शाच्या टोलवर, तळेगावच्या. काच उघडली भावानं, एवढं गार लागतंय ना बेकार. कवा एकदा पासून मुंबईत जातोय असं झालंय, म्हणजे गरम होईल मुंबईत.
लय गार आहे राव पुण्यात. कशाने इतकं गार इतकं झालंय पुणे. आता लोणावळा तर त्याच्यापेक्षा गार असेल. काय सगळा गोळच आहे. चला चला चला, टोल पास करून घेऊया आणि झोपून टाकूया पुढे जाऊन. उचललं बघा, लांबनच उचलतंय. आपली हवा आहे हो, दुसरं काय नाही. मित्रांनो 5 वाजले तर आपण फुटबॉलला गाडी टाकतोय आणि झोपतोय इथं 2 तास. 7 वाजेपर्यंत उठून जाऊ, कारण 10च्या पुढे ऍड्रेस येईल आणि मग कुठं खाली करायचंय, सीएचचा नंबर वगैरे भेटल, मग बघू पुढं. कारण लवकर जाऊन तर तिथं काय नावाशिवाला फरक नाही पडणार. इथून काय 1.5-2 तासाचा रोड आहे. तर चला इथं कुठेतरी आता ताणून देऊ मस्त अशी. भावना आपण थांबलोय फुटबॉलच्या एक्सप्रेसच्या फुटबॉल आहे ना पहिला, तिथं पंपाच्या पार्किंग मध्ये थांबलोय. 2 तास मस्त पडू. 5 वाजलेत, 7 वाजता उठू आणि जाऊ. ह्याच्या पलीकडे इकडं ना थांबलेलो तर तो बोला 50 रुपये पार्किंग, व इकडे आणून लावली या साईडला. म्हणलं तूच भर, पार्किंग नकोच आम्हाला. बोललं फ्री मध्ये, तुला कुठलं पार्किंग देऊ. तर चला इथं 2 तास पडूया आता आणि मग उठून जाऊ. म्हणजे 2 तासाचा रोड आहे आपला आणि 10च्या पुढंच खाली होणार, त्यामुळं पडूया. चला, गुड नाईट तुमची, गुड मॉर्निंग आणि आमची गुड नाईट. तर गुड मॉर्निंग भावांनो, शिव सकाळ. तर आपण ह्या पंपावर रात्री येऊन झोपलेलो आणि आता वाजलेत 7:30 पावणे 8 झालेत. चला निघतोय. झोपलो, भारी वाटलं, जरा फ्रेश वाटलं. आता निघूया आपण. 2 तासाचा रोड आहे आणि आता त्याला फोन करतो, नंबर घेतो सीएचचा. कुठं खाली करायचं ऍक्च्युली माहित नाही. डायरेक्ट ऍड्रेस आहे मेक्सिकोचा. कुठल्या यार्डला खाली करायचं आपल्यालाही माहित नाही. तर चला निघूया आणि फटाफट पोचूया. एवढंच करायचं आपल्याला, दुसरं काय नाही. पण 2 तास झोपल्यामुळे ना बरं वाटलं, बेटर फील ना. तिथं जाऊन परत मच्छरच मारत बसलो असतो, दुसरं काय करणार आहे. परत दुपारची झोपही लागली नसती. भारी वाटलं. अंगावर घेऊन मस्त ताणून दिली होती. झोपलेला निर्णय आपला चांगलाच होता. फ्रेश वाटते आणि नजारा बघा तुम्ही कसा दिसतोय लोणावळ्याचा नजारा, ऐक नाही नाद्याबाद. सकाळी सकाळी भारी वाटतं रनिंग करायला. जो नवीन बोगदा कधी चालू होतं काय माहिती, अजून चालू झालेला नाही. झाला तर मग कारवाल्यांची काय इकडे सिस्टमच येणार नाही. वर सगळ्यांनी बोगद्यातनं जायचं, आणि आम्हीच फक्त चालणार इकडनं. आम्हाला पण बोगद्यात नाही चान्स काय माहिती. बघू आता. चला पोचूया आपण. आपल्याला झाप 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 पोचायचे. आता त्याला फोन करतो आणि नंबर घेतो. महत्वाचं म्हणजे खाली करायला कुठल्या यार्डमध्ये जायचंय आणि सीएचचा नंबर, म्हणजे कसं होईल फटाफट जाऊ. नंबर भेटला पहिलाच फोन करतो, पनवेलच्या पहिलंच, बाबा दे नंबर फटाफट, आणि यार्डमध्ये जाऊन थांबतो. नाहीतर यार्ड असायचं तिसरं आणि JWR ला खाली व्हायचं. असं नसावं, आपण कुठेतरी तिसरीकडे जायचं. तर चला. ट्रॅफिक काय नाही आता. रात्रीला ट्रॅफिक होतं राव रोडवरनं. आता तर गायब झाली कुठं गाडीवाली. अर्धी निम्मी पुण्यात अडकली, अर्धी निम्मी निघून गेली. आता आपणच आहे रस्त्यावर. पहिला झोपल्यामुळं फसला ना काय विषय. जाम लागले लोणावळ्यातनच. काय नाही, अर्ध्या तासात जाईन खाली. आला मी म्हणलो घोळ झाला का काय, इथनच जाम लागले. म्हणलं खेळ आज असतंय जाम, सोमवार आहे आज, त्यामुळे उतरायला थोडं फार राहतं जाम. एखादी गाडी बिडी मध्ये आधी बंद पडलेली असली की लागतं थोडस, बाकी काय नाही विषय. तर चला आता ही जाम फटाफट पास करून घेऊया. आपल्याला घाटाला कुठेही जाम लागलेलं नाही. एक नंबर वाटलं. तर थोडस गाडी बंद पडलेली त्यामुळे थोडस लागलं होतं, बाकी टाकाड आहे. तुम्ही नजाराचा आनंद घ्या.
ए कसं वाटतंय दिवसा आल्यामुळं हा खंडाळा कसा आहे उन्हाळा खुळा आहे का नाही खंडाळा खंडाळा आमचा खंडाळा लेफ्ट साईडला अशा गाड्या उभ्या असतात बघा ब्रेकडाऊन तरीची घटना इथंच कुठेतरी झालेली राव पुढं पुढं पुढच्या डाऊनिंगला चला चला मुंबईमध्ये आता मग ग्रँड एंट्री मारलेली आहे खंडाळा पास केला म्हणजे आलो मुंबईत आता जर्किंग काढायची वेळ येईल बघा गरम होईल हा 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 काच खाली घ्यायची वेळ आली बघा साहेबांनी थांबवलं होतं साहेब म्हणले किती माल आहे पहिल्यांदा ओळख दाखवली नाही बरं का आणि नंतर ओळख दाखवली ते गाडीचे जे ड्रायव्हर होते का नाही आरटीओच्या गाडीचे ड्रायव्हर ते आपले निघाले फॅमिली मेंबर मग काय वॉर्निंग दिली म्हटले जाऊ द्या मॅडम म्हणायला लागली बंपरच कशाला लावलाय रेडियमच कशाला लावलंय मॅडम थोडी ऍडव्हान्स होती बाकी मग ते ड्रायव्हर होते ना साहेब ते बोलले जाऊ द्या मॅडम दिली वॉर्निंग त्यांना मॅडम फाईन मारत होती मशीन घेऊनच आहे हातात म्हटलं थर्ड लावत्या का काय आता सोडलं युट्यूबचा काहीतरी फायदा झाला भावानं साहेब बघत असला तर जय महाराष्ट्र धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल असंच प्रेम राहू दे आमच्यावर आणि आमच्या गाडीवाल्यांच्यावर बी राहू दे राव आपण पोहोचलोय नावाशिवाच्या अलीकडे थांबलोय JWR पाशी कारण की अजून कुठल्या अड्यात जायचं आहे ते काय माहिती नाही आपल्याला त्याला फोन केलेला नंबर पाठवला CHचा त्याला पेपर पाठवलेत आता तो 10 मिनिटात चेक करून सांगेल बाबा नक्की कुठं खाली होईल मग तिकडं जाऊ आणि खाली करू आणि मग बघू पुढचा प्रोग्राम ऑर्डर आहेत 2 हातात मध्ये भरायच्या ठरवू फक्त पहिलं खाली झाली पाहिजे मग लगेच सेटिंग लावू मग आपलं सेटिंग असतं तुम्हाला माहिती DRT ला आपल्याला गाडी खाली करायची आलाय त्याचा आजचा फोन DRT ला खाली होईल पण म्हणला अजून पेपर रेडी नाहीत झाले की तुम्हाला फोन करतो मग या मला जवळपास जाऊन सावलीला थांबू व्हिडिओ एडिट करत बसू आणि मग खाली करायला जाऊ असं प्लॅन आहे आपला तर आलोय कुठं थांबतो जाऊन पंजाबच्या आसपास मग बघू कुठं जायचं तसं जेवण उरकलंय काय टेन्शन नाही तेव्हा खाली करायच तेव्हा करू देते ना असं पण काय भरायचं सगळं वाट लागली होते ते ऑर्डर दोन्ही गेले निघून आता कधी करायचं तेव्हा करू संध्याकाळपर्यंत करू काय विषय नाही निवांत आराम करू एडिटिंग करत बघ आता फक्त झाडाखाली आता ऊन आहे बघा इथं झाड हुडकतं एखादं पलीकडे साईडला DRTच्या आणि झाडाखाली मस्त लावतो आणून देतो मस्त पैकी झोप झाली तरी अजून फोन करतोय खाली करायला वैतागली बघा गेटच्या बाहेर आलोय काय याच गाडी खाली होत्या का नाही काय माहिती 4 वाजा आले राव सकाळी 9ला आल्या गाडी असलं भंगार बोड्याचं ही DRT आहे ना आणि पार्टीवाला पण भंगार आहे खाली बिली नाही झाली तर सगळ्या डोक्याला ताप होऊन जाणार आहे शॉर्टच होणार आहे तर चला मी त्याला कंटिन्यू फोन करतोय 10 मिनिटाला फोन करतोय बाबा काय झालं तो उडवाडूची उत्तर देतोय आता कंपनीत फोन करतो डायरेक्ट कालावा केला म्हणलं मटेरियल मी गोडावला नेऊन उतरेन लगेच फोन आला बघा 5:30 वाजलेत 5:45 आणि आता घेतो खाली करायला चला टाकूया गेट मधनं आत घे म्हणलाय आत गाडी चला यार्ड मध्ये आत टाकायची DRT CPS कंटेनर बघू शकता पोचलोय भावांनो अरे घे ना आत भाऊ पटकन राजस्थान वाल्याचं कशाला अडकलंय फायनली आलोय आतमध्ये DRT यार्ड आता खाली करायची किती भारी वाटलं माहिती का मला मी व्हिडिओ सोडायला बसलेलो मी अशाच सोडलेली खाली व्हायची फक्त मी त्याला एक डोस टाकला म्हणलं मी मटेरियल उतरतोय मला माहित नाही मी काय थांबणार नाही ते मच्छर मध्ये मला घरी जायचंय मग लगेच भाई बुकिंग ऑर्डर टाकली नव्हती बुकिंग ऑर्डर आली लगेच 5 मिनिटात बुकिंग ऑर्डर आली आणि 5 मिनिटात गाड्यात घेतली बघा हा ऐसे बोलते दहशत भाई की आपने हा हॅलो हो गया खाली झालं मोकळं चला कान 6 पॅलेट होते आपली झाली खाली आता टेन्शन आता भिगली निघून जातो चला तर भावना फायनली गाडी खाली झालेली आहे पार्टीवाला लय भारी माणूस होता जिकडे जाईल तिकडे आपल्याला बरं का माणसं चांगली भेटतात बरं का भावानं
काय पण होत्या, माणसं चांगली भेटतात. लई कॉपरेट केलं त्यांनी. आणि कारण 5:30ला बंद होतं, तरी पण मी त्यांना रिक्वेस्ट केली, थोडंसं बोललो, त्यांनी बरोबर केलं खाली. तर आता झाले खाली, आता डायरेक्ट नॉन स्टॉप घरी. तर चला भाऊ, व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव. चला.